मॉर्निंग एव्हरीवन. इट्स अ हॅपी संडे आणि आज आहे 20th ऑफ सप्टेंबर. इट्स नायसा's 10th month birthday. Yes, someone has become now 10 months old. Very, very happy birthday, Naisa. Happy birthday. Good morning. Good morning. Good morning. सो मी आत्ताच आलो आहे हॉस्पिटलमधून 24 आवर्स ड्युटी करून आणि आंघोळ झाली, सगळं झालं आहे. नायसाला जस्ट आता उठवलं आहे अँड नायसा इज एन्जॉईंग विथ अ बाबा. है ना नायसा? ओले नायसा. सो आज नायसाचं 10th month बर्थडे सेलिब्रेशन. आज काय काय कटिंग आहे? केक कटिंग, अजून मस्त मस्त डिनर. आज खूप मस्त सेलिब्रेशन होणार आहे आणि तुम्हाला दाखवूच आम्ही. सो स्टे ट्यून. से हॅलो टू एव्हरीवन. नायसा, नायसा इकडे बघ. अरे वा, अरे वा, अरे वा. हॅपी बर्थडे. आज बाबांची माझ्या आधी हॅपी बर्थडे ना. बाबांची लवकर मॉर्निंग झाली. सो बेसिकली सकाळी सनी एवढा लवकर नसतो, पण आज तो आला लवकर आणि माझ्या आंघोळीच्या टायमावर तो गेला, त्यामुळे मला सगळं लेट झालं आहे ना नायसा. आणि आय एम सो हॅपी की आम्ही 10 months कंप्लीट केले. माय बेबी इज 10 month old. एवढी मोठी झाली तू, एवढी मोठी झाली नायसा माझी. आम्ही आंघोळ करणार आहोत. सो खूप लोकांनी मला विचारलं की मी हिला काय प्रोडक्ट्स यूज करते. सो 7 to 8 monthsपर्यंत, नंतर आता 9th monthपर्यंत मी तिला सेबामेडच यूज करत होती. पण आत्ताच 1 to 2 weeks बॅक मी मदर्सपर्सचे प्रोडक्ट्स यूज करते. मी तुम्हाला त्याचे रिव्ह्यूज देईलच. मी बघते की ते कसे आहेत. छान स्मेल तर खूप मस्त आहे आणि खरंच खूप छान आहेत, इको फ्रेंडली आहेत. सो मी तुम्हाला पुढच्या मेन ब्लॉग्समध्ये नक्कीच सांगेल की ते कसे आहेत. सो इवन यू पीपल कॅन यूज फॉर युअर बेबी. आणि आता आम्ही चाललो आंघोळीला, है ना नायसा. आम्ही आता आंघोळ करणार आहोत आणि ह्या वेळेस आम्ही खूप लेट आहोत फोटोशूटसाठी. युजली आम्ही 2 days अर्लियर वगैरे असं करतो, पण काही ना काही कारणामुळे पॉसिबल नव्हतं, म्हणून आम्ही आज करणार आहोत ना. सो देर इज वन आवर मॅन्डेटरी फोटोशूट जे ऑफकोर्स तुम्हाला माहिती आहे. इट्स गोना बी विथ डायपर्स आणि एक आहे थीम फोटोशूट अँड देन सेलिब्रेशन. काय झालं? Teddy bear, polish my shoe. Teddy bear, off to school. Ya pishu, ya pishu, ya pishu, ya pishu. सो पहिले नायसाला फक्त बसायचं होतं, फक्त बसायचं. नंतर फक्त उभं राहायचं होतं. आता तिला फक्त चालायचं. तिला असं झालं की कधी धावतीये, है ना. तू कधी धावते अशी झाली तुला. नायसा कुठे चालली बाबू? एवढं तिथून तू इथपर्यंत चालत आली. एवढी गुदगुल झाली नायसा. 1 2. अरे वा, अरे वा, किती गुड गोली माझी. आज कोणाचा बर्थडे? आज कोणाचा बर्थडे?
birthday. Want slap? Should I slap you? Should I slap you? Should I slap you? Yes or no? Yes or no? नाहीसा लुक या. मारू तुला मी? मारू? मारू 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 तुला? मस्ती करते ना? नो नो नो. बर्थडे बैश देगा लगे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. No 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 no. What? काय पाहिजे तुला? Oh. न चाहिए कुछ तुमसे ज़्यादा तुमसे कम नहीं. जो तुम न हो रहेंगे हम नहीं. न चाहिए कुछ तुमसे ज़्यादा तुमसे कम नहीं. Upstairs and downstairs in his night gown, knocking at the window. Preparation. नाहीसा बघा किती एक्सायटेड आहे. झोपलेली ती, आम्ही तिला मुद्दामून झोपवलेलं कारण ह्यावेळेस ॲक्च्युली आम्ही लेट आहोत. काही प्रिपेअर केलं नाही आहे, डेकोरेशन वगैरे काही नाही केलं आहे, म्हणून तिला झोपवलेली. पण ॲज युजल जेव्हा आम्ही सगळं घेऊन बसलो ती इकडे आमच्या पुढ्यात येऊन बसली आहे. सुपर एक्सायटेड कारण तिला खूप काही गोष्टी दिसत आहेत ॲज युजल. सो आजचा जो थीम आहे बेसिकली आम्ही तो वेगळा करणार होतो. तो एक प्रॉपर म्हणजे ह्या बड्डे सेशनमध्ये ॲड नव्हतं करणार. पण आता जसं तुम्ही बघितलं आमच्याकडे टाईमच नाही म्हणून मग आम्ही ह्याच्याबरोबर काय बोलतो मिक्स करतो राईट. थीम आणि एकत्रच करतो. सो आमचा ह्यावेळेसचा फोटोशूट आहे टीथ, फर्स्ट टूथ. ॲक्च्युली नायसाला कधीच आला आहे तिचा फर्स्ट टूथ. आय गेस 1 month बॅक है ना, 1 month बॅकच आला आहे. आणि तेव्हापासून आम्ही ट्राय करतो की तो फोटोशूट करू 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 पण काही जमलं नाही. अँड फायनली टुडे ऑन हर 10th month बर्थडे आम्ही ते करणार आहोत. सो टुडेज थीम इज फर्स्ट टूथ थीम. आणि त्याच्यासाठी ह्याने थोडेसे प्रॉप्स वगैरे पण आणलेत म्हणजे खेळणी आणलेत. आणि आता आम्ही जे बनवतो ते आहे फर्स्ट टूथचं पेपर गार्लँड जे आम्ही पाठीमागे चिटकवणार आहोत. सो जसं तुम्हाला माहिती आहे आमचं वॉल कलर इकडचं व्हाईट आहे, त्याच्यावरती आम्ही व्हाईटवर व्हाईट नाही करू शकत, दिसणारच नाही रेदर. म्हणून आम्ही प्रिफर केले पिंक कलर विच इज गर्ल आहे म्हणून पिंक कलर. सो मी इकडे आता टूथ काढलं आहे जसं तुम्ही बघू शकताय. तर आता मी ह्याचं कटिंग करणार आहे आणि मग ह्याचं गार्लँड बनवणार आहे. फर्स्ट टूथमध्ये 10 लेटर्स येतात. सो 10 हे मी टूथ करणार आहे. सो इट्स सिम्पल. हे मी फोल्ड करून घेतलं आहे, एका साईडला ड्रॉ करून घेतलं आणि ह्याचं मी कट करणार आहे आणि तसंच मग असे 10 पीसेस करून घेणार आहे. अँड देन वी आर गोइंग टू मेक अ गार्लँड ऑफ दॅट. आणि ह्याच्यावरती फर्स्ट टूथ म्हणजे एका आईचं पण आहे का इकडनं इकडे आली आणि आता इकडे येऊन बसली. आता कुठे यायचं तुला? तिला नाही आवडत त्याच्यावरती, ती नाही बसत. हे बघ हे बघ हे बघ हे बघ सो प्रत्येक आता टूथवर एक लेटर येणार आहे ते तर तुम्हाला दिसेलच ऑफकोर्स. सो हा आहे आमचा यावेळेसचा बेसिकली युजली द प्रायमरी टीथ जे असतात आपले बेबीला जे टेम्पररी टीथ म्हणतो आपण ते युजली 20 टीथ असतात. सो द फर्स्ट टूथ असतो तो इट युजली कम्स बिटवीन 8 to 12 months ऑफ दी एज. आणि मग ग्रॅज्युअली तसे जे टेम्पररी आपण टूथ म्हणतो तर टोटल 20s असे बेबीजला येतात. आणि बाय अराउंड 21 years ऑफ एज ऑलमोस्ट 32 टीथ परमनंट टीथ येतात. सो नायसाला ऑलमोस्ट लास्ट मंथच आलेला आहे तिचा फर्स्ट टूथ. सो आम्ही म्हणून हा थीम सिलेक्ट केला आहे. सो नायसाज फर्स्ट टूथ.
किती क्यूट झाली तू, अशी गडगड हसते नायसा. नायसा गडगड हसते ना नायसा. झालं. एका जागेवर बसतच नाही मुलगी, तिला फक्त उड्या मारायच्या ना नायसा. कुठे चालली, कुठे चालली तू. सो आमचे टीथ रेडी आहे आणि आता आम्ही गार्लँड बनवण्यासाठी नॉर्मल आपला जो घरी धागा असतो, आपण हार वगैरे बनवतो तो घेतो. जास्त जाडवलं नको आहे, कारण विजिबल नाही व्हायला पाहिजे, फक्त हेच दिसायला पाहिजे म्हणून. आणि त्याच्यासाठी सर्वात पहिला आम्ही आता पंच करतो दोन्ही साईडला, आणि मग नंतर इकडनं थ्रेड घालून अँड देन मग तो गार्लँड असं. सो मी आता चाललो आहे खाली केक आणायला. 2 केक्स ऑर्डर केलेत. एक केक आहे जो आमचा थीम आहे फर्स्ट टूथ, त्याचं सेलिब्रेशन. आणि सेकंड आहे नायसाचा 20th, म्हणजे आजचा जो बड्डे आहे तिचा 10th month बर्थडे, विच इज ऑन 20th of every month, जे आम्ही सेलिब्रेट करतो. सो द डिलिव्हरी पर्सन हॅज अराइव्ड आणि मी चाललो आहे खाली आणायला विथ ऑल प्रिकॉशन्स, ऑफकोर्स दी मास्क अँड सॅनिटायझर. अँड ऑफकोर्स जे ऑर्डर केलं आहे केक, तो एकदम ट्रस्टवर्दी आहे आणि विथ ऑल हायजेनिक मेजर्स, विथ ऑल हेल्दी प्रॅक्टिसेस तो केक आम्ही ऑर्डर केला आहे. वी नो दॅट पर्सन व्हेरी वेल आणि म्हणून ऑर्डर प्लेस केलं आहे. सो फायनली द ऑर्डर हॅज अराइव्ड. ड्यू टू रेन्स ऑफकोर्स ऑटो रिक्षामध्ये आले आहेत. थैंक यू. जी पे करेंगे बोलना, जी पे करेंगे, गूगल पे. ओके, थैंक यू. सो ड्यू टू सम रिझन हेलियम बलून्स ऑर्डर केलेले ते जे मिळाले नाही, आणि सो हे स्टिक बलून्स विच इज ऑल्सो गुड. Happy birthday to you. Where is the birthday girl? Where is the birthday girl? Wow. काय आहे? Pink pink balloons. Pink pink balloons. Pink pink balloons. सो आम्ही हेलियम गॅसचे बलून्स मागवलेले. बोललो मी, बोललास. पण ते मिळाले नाही. पण ते मिळाले ना. बस इवन दिस आर ब्युटिफुल. पण हे काय झालं मी बिचारांना. करतो, तू नको वाटलं. अच्छा सॉरी, सॅनिटाईज. आता वाजले आहेत दुपारचे 1. नायसाचा लंच टाइम झालाय. एक नाही मग 2. काय बोलते? आणि आज आम्ही खूप लेट होत, कारण नायसा उठलीच लेट. आणि युजली ती 12:30 वाजता जेवते, जसं तुम्हाला माहितीये. पण तिचा इव्हन आज नाश्ता लेट झालाय. सो लेट लेट लेट. तुला भूक लागली बाबू? आज स्पेशल आज आहे सुरमई. आणि आमचा जो मेन सप्लायर सकाना हाऊस. थँक्यू सकाना हाऊस. फ्रेश एकदम फिश, फ्रेश रॉ अँड फिट फिश अशी. हा एकदम क्लीन प्रॉपर पॅकिंग. थँक्यू, मस्त आहे. आणि नायसाचं जेवण रेडी आहे. मूग खिचडी, मूग दाल खिचडी. थोडंसं गरम तेल करते. आम्ही एकच केक घेऊन आलो आहे, जो आहे आमचा 3 केक. आणि जो दुसरा आहे, काय झालं बाबू? नाही, तुला नाही, तुला नाही, तुला नाही. दुसरा जो केक आहे तो भूक भूक लागली बाबूला. तो दुसरा जो केक आहे तो ऑर्डर केला आहे फाल्गुनी आणि अभिने. आणि यस, तुम्हाला सांगूच काय आहे नेक्स्ट, पुढच्या व्लॉगमध्ये ते समजेलच.
सो जशी नायसा मोठी होते तसं आम्ही तिला अजून नवीन काही ना काही एक्सपेरिमेंट करत आहोत. सो थोडंसं खूपच ब्लेंड देतोय. बाय 1 इयर आम्हाला तिला जे आपण नॉर्मल अडल्ट लोक खातात तसं तिला स्टार्ट करायचं आहे. तर आम्ही एकदम थोडीशी ग्रेव्ही टाकतो नावासाठी. बस किती आहे बघा. थोडंसं तिला चटपटा फ्लेवर यायला. नंतर मग Let's तिला see. पॉपकॉर्न आणि कुरकुरे याची सवय नको लागायला. है ना नाहीसा क्युटी पाय. सो आज आम्ही टाकले सुरमईची थोडीशी ग्रेव्ही. म्हणजे ती नावासाठीच आहे, ती दिसत पण नाहीये, पण तिच्यासाठी ते थोडंसं वेगळं नाहीसा flavor बघा किती असणार आहे. एक्साइटेड So let's झालीये. see. कारण थोडं एकदम पण पुचक खाण्याची सवय तिला आपल्याला लावायची नाही. जसं सनी बोला 1 इयर पर्यंत तिने आपल्यासारखं खायलाच पाहिजे. ना आपली युनिव्हर्सल प्रेयर म्हणा. थँक यू फॉर द वर्ल्ड सो स्वीट. थँक यू फॉर द फूड वी ईट. थँक यू फॉर द बर्ड्स दॅट सिंग. थँक यू गॉड फॉर एव्हरीथिंग. लव्ह यू गॉड. बाप्पा मोरया. चला. मत्त मत्त भात. मत्त मत्त भात. मस्त मस्त भात. आमचा मस्त मस्त भात. मस्त मस्त फ्रूट. नाहीतर आतापर्यंत खाल्ले बनाना, ॲपल, ग्रीन ॲपल, पेन, वॉटरमेलन, चिक्कू, पोमोग्रॅनेट नाही खाल्ले, सीताफळ आणि किवी. ऑलमोस्ट झालं. पेरू नाही, कारण त्या बिया असतात म्हणून पेरू नाही दिली आम्ही तिला. नायसाला सगळं आवडलंय. नायसाला फ्रुट्स आवडतात. बाबा मॉडेल इज रेडी. बघा कशी सुपर एक्साइटेड आहे नायसा. नायसा काय ते हातात? हो हो बाबा बाबा एवढं एवढं. नायसा नो नो. हे आमचं सिंगर अँड शी इज अ डान्सर. तुझ्याने नाही निघालं तर माझ्याने काय निघणार आहे? तुझे नेल्स आहेत. नाही एवढे नाही आहेत माझे नेल्स. कधी वाढवले? निघते. नाही काढायचं का बाबा? हे नाही काढायचं आपण. ती नाही काढून देणार, त्याच्यावरच काढूच ना. कसं नाही काढून देणार? नाहीचं गुड गले. नाहीचं आईचं ऐकते सगळं. अरे वा. तुझ्या हातात दे खेळायला. घे हे घे. थांब थोडस. ये घे. डन डन डन. Good. So 10 month birthday celebration begins. हा आपण हेअर बेल्ट लावूया. कोणता कलर आहे? मॅच होत आहे. अरे वा मॅच होत आहे. सो नायसा फायनली रेडी. काय जास्त करून दिलं नाही. पाठून केस विस्कटले आमचे. बट इट्स ओके. सो बाबा काय करतायत? पटापट करतायत. चला बाबांना पण जुजू करायची आहे ना. सो सनी 24 आवर्स ड्युटी करून आलाय आणि सकाळपासून 1 मिनिट सुद्धा असा पडला नाहीये तो. आणि आता उद्या सुद्धा त्याला 24 आवर्स ड्युटी आहे. आय डोंट नो एवढी सगळी ताकद कुठून येते त्याच्याकडनं. नाही तर युजली लोकांचं डोकं वगैरे दुखायला लागतं. बट स्टील ही इज फ्रेश अँड आर 10 इज रेडी अँड इट्स लुकिंग ब्युटिफुल. लवकर पडेल ती. मॉडेल बघा आमची कुठे गेली आहे. फोटोशूट सोडून इकडे ये लवकर. चल लवकर. कम टू मी. बोंडू. आणि तुम्ही बघितलं तिची मस्ती. आम्हाला जसं पाहिजे तसं तर नाही मिळालं. बट इट्स ओके. तिला पण त्रास देऊन काय फायदा नाहीये. शेवटी आता तिला काय कळतंय त्यातलं. इट्स ओके. है ना नायसा? चल जाओ. कुठे जायचं? And Naisa is ready. Ding, ding, ding.
वा कोणतरी सुंदर दिसतंय. Angry before, but I circled the drain in my mind. I can fly. And here our garlands are ready. So ह्यावेळेस सुद्धा आमचा पिंकच थीम आहे मला असं वाटतंय, कारण पिंक गार्लँड झालेत. नायसाचा सुद्धा पिंक ड्रेस आहे आणि इवन केक इज इन व्हाईट अँड पिंक. सो यावेळेस सुद्धा व्हाईट अँड पिंक थीम झाले. All set. Wow. Nice. The cake is so beautiful. Wow, nice supposed to. Meg. Meg. नायसा काय करते बबी? काय करते? झालं तुझ्या? नायसा सगळे खेळणी इकडे तिकडे करून टाकले. काही जवळ नाही ठेवलं तिने. हे घे. See? नायसाची घाई बघा. नायसाला केक खायचे नाही. केक खायचे. ये पकड. होल्ड माय हँड. Hold my hand. Yay! नायसाचं फर्स्ट टूथ है ना नायसा? Oh. Where's the spoon? हे मग खाली आहे ह्याच्या. Yes. नायसा. थोडं. सो आम्ही खूप प्रयत्न केलं की तिचा आम्ही प्रॉपर फोटोशूट करू, पण अजिबात पॉसिबल नव्हतं. माझा तर पेशन्स लेवल संपला, बट स्टील सनी वॉज ऑन. आवाज बघा अजून पाहिजे तिला. तर ते नवीन खेळण्यांमुळे ती अजिबात लक्षच तिला देता नाही आलं. म्हणजे ती आमच्याकडे बघतच नव्हती. आम्ही किती तिला हसवत होतो, बट स्टील शी वॉज लाईक. तुम्ही बघालाय फोटोमध्ये. यावेळेसचा फोटो ऍक्च्युली आम्हाला जसं पाहिजे तसं नाही मिळालाय, बट इट्स ओके. तिला आम्ही फोर्स नाही करू शकत. आता शेवटी एवढी छोटूशी येते है ना नायसा. पण नायसा क्यूट दिसते आमची. फुल मजा आली फोटोज काढायला आणि ऑफकोर्स सेलिब्रेशन मस्त चालू आहे आमचं. थोडी मस्ती, थोडं इरिटेशन पण चालू आहे आमचं. थोडी चिडचिड पण चालू आहे. ही पोरगी काय करून नाही देत आम्हाला. काही करून नाही देत. बट इट्स ओके. दिस इज ओनली पॅरेंटहूड अँड दिस इज वॉट celebration is all about. This is what happiness is all about. Happiness lies within us, and yes, and happiness is because of this cute little angel. Love तिला you. केकच खायचंय पण है ना. सो हा होता आमचा हाफ डे चा Yes. सेलिब्रेशन. आणि तुम्हाला पण आपल्या YouTube फॅमिलीला नको द्यायला. YouTube फॅमिलीला नको द्यायला. येस सगळ्यांना आहे. Yes. आणि मग ह्याच्या पुढची मजा तुम्ही बघालच, पण ते नेक्स्ट व्लॉग मध्ये. ह्या व्लॉग मध्ये एवढंच होतं. आय डोंट नो तुम्हाला किती ऐकू येते, कारण नायसा नुसती आवाज करते. सो मी म्हणत होती की भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तिचं प्रॉपर सेलिब्रेशन आणि एक्झॅक्टली काय होणार आहे त्या सेलिब्रेशन मध्ये तुम्ही बघालच. सो 10th month बर्थडे सेलिब्रेशन. सकाळचा जो मॉर्निंग सेलिब्रेशन आहे तो तुम्ही बघितलाच असाल आणि होप सो तुम्हाला तो आवडला असेल. आणि सो जसं मी तुम्हाला बोलली खूप ठिकाणी जातंय हे समजलं काय बोलली ती. सो पुढचा व्लॉग बघण्यासाठी नक्की स्टे ट्यून. आणि येस, से लव्ह यू ऑल. तू अशीच ओरडते नायसा असंच. म्हणजे तिचं मत असं आहे की आम्ही बोलावंच नाही है ना.
बघा हसती आता ती बदमाश पोरगी आहे. सो येस, काळजी घ्या एकमेकांची आणि येस, लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय.